लाभार्थी असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. नमो शेतकरी योजनेची मोठी अपडेट आलेली आहे. 9वा आणि 10वा हप्ता हे 4,000 रुपयांसंदर्भात सरकारची महत्त्वाची माहिती आलेली आहे. नमस्कार, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेबद्दल सरकारचा आता मोठा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती 10वा हप्ता पुढील काही तासामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये या शेती बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 4,000 रुपये जमा होणार आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्र तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेले आहे की फक्त पात्र आणि गरजू शेतकरी बांधवांच्याच खात्यावर हा लाभ या ठिकाणी देण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, सरकारने मोठा निर्णय घेतला असून 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रित दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो 4,000 रुपये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, आता मोबाईलकडे लक्ष ठेवा, कारण की कोणत्याही क्षणी तुमच्या देखील खात्यावरती 4,000 रुपये रक्कम झाल्याचा मेसेज येणार आहे. त्यामुळे मोबाईलकडे लक्ष ठेवा आणि कोणते शेतकरी बांधव पात्र आहे, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसरा टप्पा नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता कोणत्या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होते हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. आत्तापर्यंतची सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची या बातमी आहे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे. आतापर्यंत फक्त तुम्हाला शेतकरी बांधवांनो असं सांगण्यात येत होते की तुमच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार, काल तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार. परंतु तसं नाही. काल बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत आणि आता शेतकरी बांधवांनो, सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. अजून या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. त्यामुळे जर या दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आले असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे 2+2 म्हणजेच की 4,000 रुपयाची रक्कम नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता पूर्णपणे जमा होणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत सर्वात महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेला आहे. तुम्ही फक्त आजपर्यंत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, परंतु आता हप्त्यासोबतच 10वा हप्ता देणार सुद्धा आहे. सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी सर्वात दिलासा देणारी बातमी ठरणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती हा लाभ देण्यामध्ये येणार आहे. जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. अन्यथा तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं नसेल तर तिसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलं तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट ही सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. शेतकरी बांधवांना फक्त आता लक्ष देऊन पाहत चला. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पात्र असाल त्यासोबत 14 जिल्ह्यांची नेमकी रक्कम सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. आणि नमो शेतकरी योजनेचा 22 आणि 23 हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला तरी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता जमा झालेला नाही. तुम्हाला आत्तापर्यंत दोन्ही हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे होते, परंतु सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे आर्थिक अडचणीमुळे हा हप्ता जमा झालेला नाही. त्याकरिता 10वा हप्ता देण्यास विलंब झाला. परंतु आता शेतकरी बांधवांनो, काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झाला आहे की 2+2 म्हणजेच की 4,000 रुपयाची नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती टप्प्यात 14 जिल्ह्यात शेतकरी बांधवांना वाटप करणार आहे. तर आता चला लगेच जाणून घेऊया कोणत्या 14 जिल्ह्यात शेतकरी बांधवांना हा लाभ मिळणार आहे आणि कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरू शकतात. त्यानंतर जिल्ह्याची यादी पाहूया. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पाहत चला. व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर पहा, नंबर 1 वरती आहे महत्त्वाचं काम म्हणजे ई-KYC पूर्ण करणे. जर तुमच्या खात्यावरती हप्त्याचा लाभ मिळणार आहे. मी वारंवार सांगतो की ज्या शेतकरी बांधवांनी ई-KYC पूर्ण नाही अशा बांधवांनी करून घ्यायचे आहे. ज्या शेतकरी बांधवांची ई-KYC पूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर नंबर 2 वरती महत्त्वाचं काम म्हणजे आधार बँक खात्याची लिंक असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याची लिंक आहे असे शेतकरी बांधव पात्र ठरणार आहे.
ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांना मिळणार आहे. बँक खात्याशी लिंक असेल तर लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हप्त्याचा लाभ वेळेवर मिळेल. म्हणजेच की जर तुमचं 14 जिल्ह्यांची यादीमध्ये नाव आलं असेल, तुमच्या खात्यावरती कोणताही अडथळा न येता डायरेक्ट रक्कम जमा होणार आहे. आणि जर तुमचं नाव या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर आता नंबर 3 वरती काम आहे ते फार्मर आय डी कार्ड. अनेक शेतकरी बांधवांना फार्मर आय डी कार्ड अपूर्ण आहे. अशा शेतकरी बांधवांच्या जवळच्या कृषी सेंटरवर जाऊन फार्मर आय डी कार्ड लवकरात लवकर काढून घ्यावे. त्यामुळे हे काय तुमच्याकडे नसेल तर सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर करायचे आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे काम केल्यानंतर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. नेमक्या कोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ते पाहूया. बीड, बुलढाणा, भंडारा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, जळगाव, जालना, उस्मानाबाद, पुणे, नंदुरबार, नाशिक, नागपूर आणि नांदेड या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावर रक्कम जमा होणार असल्याचं स्क्रिप्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. असेच कारण की तुम्हाला लवकरात लवकर याचा लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीतच आहे की 2-3 टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांना प्रति जिल्ह्यानुसार तुम्हाला वाटप होत आहे. म्हणून घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. तुमच्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यात जर नाव आले नसेल तर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला हमखास ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचे नाव जर याच्यामध्ये आले असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.